मॅडम, हा. 1000. ठेवा ना किचन वरती. हो, ठेवा ठेवा. इकडे वर ठेवून द्या. हा हा, बस बस. ते पेमेंट पेमेंट किती झालं? आपलं 4000 रुपये झालंय ना. काय? हा हा, मग मागचं बाकी आहे ना पेंडिंग. मी अच्छा. आताच नाही म्हणत आहे, पूर्ण ओव्हरऑल. 4000 का? हा. बसा ना बसा. आता काय करू इथं 4 महिन्यापासून मलाच खाय प्यायचे वांदे झाले. पेमेंटच झाला नाही 4 महिन्यापासून. त्याचे 4000 रुपये कुठून द्यायचे? मॅडम, ते पेमेंट. पेमेंट ना अहो, द्या ना पटकन, मला वेळ होतोय जायला. पुढच्या महिन्यात दिलं तर नाही चालणार का? अहो, पुढच्या महिन्यात कसं, आधीच तुमचं मागचं 4 महिन्याचं पेमेंट बाकी आहे मॅडम. हा. आता तो माझा मालक आहे ना, तो पण बोललाय की त्यांच्याकडे जार बंद करून टाक आणि आज पेमेंट घेऊनच आहे, नाही तर येऊ नको. आता तुमच्यामुळे माझं मला काढून टाकतील ना कामावरनं. आपण मग दिले असते ना पुढच्या महिन्यापर्यंत. थांबा ना, माझा पेमेंट होऊन जाईल पुढच्या महिन्यात. नाही नाही, पॉसिबल नाही मॅडम हे. आता एवढं 4 महिने थांबले, 1 महिना अजून थांबले तर काय प्रॉब्लेम होणार आहे? अहो, प्रॉब्लेम म्हणजे, अहो तुम्हाला कळतंय का काही? अहो, मालक मला कामावरनं काढून टाकल ना मॅडम. आता तुमच्या 1 महिन्यासाठी मी काय माझी नोकरी धोक्यात टाकू का? हा, एक तर मला एकच काम भेटलंय कसं तरी वाणीतिनीने, आणि ते पण तो मला काढून टाकल, मी कसं घर चालवू माझं? तो तर बोललाय डायरेक्ट की तुला 10,000 रुपये पेमेंट आहे ना, तर त्याने मला 6,000 दिले आणि 4,000 तुमच्याकडनं घ्यायला लावले. म्हणजे माझे पैसे तुमच्या पेमेंट मधनं कापले का काय? हा, मग तेच ना. आता त्यांनी कट करून टाकले. तो म्हणे तुझा पेमेंट आला त्या बाईकडनं, आता तुला 4,000 कसे काढायचे ते तू काढ. हा, असं केलं त्याने? बघा, आता माझं घर चालवायला मला तुमच्याकडनं पेमेंट घ्यावंच लागेल ना, कारण 6,000 रुपये तर माझं फक्त घर भाडं आहे मॅडम. अहो, मग आता त्यांचा विषय काय येतो? ते थोडी ना तुम्हाला कामावरनं काढणार. त्यांनी तर कापले ना पैसे. आता तुम्ही ऍडजस्ट करून घ्या ना पुढच्या महिन्यापर्यंत. पुढच्या महिन्यात देते ना मी तुम्हाला पैसे. नाही नाही, अहो मॅडम, कसं काय ऍडजस्ट करणार आहे? आता 6,000 दिले मला हातात त्यांनी. 6,000, 5,500 माझं घर भाडं. 500 रुपयात काय मी महिनाभर चालवणार आहे का घर? मला पण लेकरं बाळ आहेत ना, त्यांना खाणं पिणं दवाखाना वगैरे लागतो ना सगळं. तुम्हाला लेकरं बाळ आहे का? हा. अहो, तुम्ही तर एकदम असं अं, 20-21चेच वाटतं डायरेक्ट. अजून लग्न झालेलं नाही वाटत तुमचं. अं, अं, बापरे, लेकरं बाळ? हा म्हणजे आहे तो. आता लवकर लग्न झालं ना, मी शिक्षण नाही केलं, नाही तर मग लेट केलं असतं लग्न. पण तरी मानावं लागेल तुम्हाला. लय हँडसम दिसता हो तुम्ही. हा, थोडी तब्येत वगैरे मी म्हणजे मेंटेन आणि केली. पोट बघा ना, एवढं सक पण बाहेर नाहीये. हा, ऍप्स आहेत, दाखवू? बरं, एवढे हँडसम दिसता आणि तुम्ही, हा, जार जार पोचवता ना तुम्ही सगळ्यांच्या घरी, म्हणून तुमची थोडी एक्सरसाइज होऊन जाते. हा, ते पण आहे. बरं ऐका ना, द्या ना ते 4,000 रुपये. 4000 ना? हा. हा, देते ना. तिकडे त्या रूम मध्ये मी पैसे ठेवले. बर, चला ना. या ना तुम्ही घेऊन. अहो, तुम्ही चला ना, देतील तिकडच. मग काय मला येता जाता घडी घडी इकडे तिकडे चक्कर मारत बस. चला ना तुम्ही पण. बरं ठीक आहे, चला. चला चला, या इकडे या. या ना, या या. बसा ना तुम्ही. अहो, पैसे द्या ना, मला अहो, जायचंय. तुम्ही बसा ना. थोड्या गप्पा टप्पा मारल्या काय फरक पडतो? अहो, हे अहो, बघा. बसा ना 2 मिनिटं. आता एवढे थकले असणार तुम्ही. हा, जार विकता म्हटल्यावरती खूप थकले असणार ना. आता एवढं सामान उचलायचं जड. अहो, पण आता तुम्हाला खरं सांगू का, तुमच्या चेहऱ्यावर एकदम तेज आहे बर का. तुमचे डोळे, तुमचं नाक, तुम्हाला एकदम असं सवडीने बनवलेलं आहे. हा. आणि हे दाखवा ना तुम्ही मला एकदा. काय? ऍप्स बघू का? हे बघा ना. हं?
अरे बापरे. खरं बर का, असं म्हणजे आता तुमचं लग्न झालेलं आहे म्हटल्यावरती लग्नाचं झालेलं नसतं ना, मीच तुमच्याशी लग्न करून घेतलं असतं. हो, काय बोलताय? माझी बायको एकदम काळीखुट आहे. काय? काळीखुट. काय नाही तुमची बायको. हा. काय खरं नाही बाप्पा, असं बायको बद्दल असं बोलायचं नसतं. अहो काय आता मला घाई पडली होती मग घेतली करून काळीखुट बायको. द्या ना पैसे. अहो, काय तुमचं पैसे 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 पैसे. अहो मी पैसे घ्यायसाठी आलो ना. द्या ना पैसे आता. अहो डोळ्यात बघाव काय गेलं माझ्या. अहो, काहीतरी काळा काळा दिसतंय, थांबा एक मिनिट. हा, गेलं गेलं बघा. गेलं का नक्की? हा, गेलं. हा, काय म्हणत होते मी? द्या ना हा, पैसे. हो मॅडम द्या ना, अहो जायचंय मला. ऐका ना, हा. हे बघा आता सरळ मुद्द्यावर येते. पैसे तर नाही येत माझ्याकडे, आणि अजून 1-2 महिने तुम्हाला पैसे द्यायची परिस्थिती पण नाही माझी. अहो काय बोलताय? अहो मला पैशांची गरज आहे आता मॅडम. गरज आहे मला मान्य आहे, पण मला पण पैशांची लय गरज आहे हो. माझे जे दिवस कसे तरी कापते मी. ऐका ना, आता तुम्ही घरात कोणीच नाही आहे माझ्या, मग आणि तुमच्या मालकाने तसे पण तुमच्या पेमेंट मधून पैसे कापलेत ना. मी दिले नाही दिले तरी त्याला काय फरक पडणार आहे? तो थोडी तुम्हाला कामावरनं काढणार आहे. अहो त्याला नाही, पण मला तर फरक पडेल ना. तुम्हाला जर मी खूप मोठी मौल्यवान गोष्ट दिली तर तुमचे 4,000 बाजूलाच राहतील. मग द्या ती मौल्यवान वस्तू, ती तरी विकून मी घरी घेऊन जातो ती पैसे. वस्तू तुम्ही विकू नाही शकत, पण तिचा वापर करू शकता. अशी कोणती वस्तू आहे? मी आहे ना. हो मॅडम, काय बोलताय आता? तुमचा काय वापर करणार आहे मी? अहो हे बघा, आता तुमचं लग्न झालंय, मुलबाळ झाले, बायको तेवढी मजा नसेल राहिली. हा, मग हा, तशी पण आधी पण मजा नव्हती, काही खोटे ना ती. अहो ते जाऊ द्या, मी कशी वाटते तुम्हाला? तुम्ही तर खूप सुंदर आहे, गोऱ्या पानात, मस्त आहे, चांगलं आहे, छान आहे, छान मग दिसतं. जर मग माझ्यासोबत तुम्हाला आज करायला भेटलं तर प्रेम, प्रेम? तर तुम्ही ते 4,000 रुपये मागणार का हो तरी पण? अं, नाही ना? आता तुम्ही एवढे स्मार्ट आहेत, एवढ्या छान सुंदर जवान बाईसोबत मजा मारायला भेटली तर मग कोणच नाही म्हणणार आहे. अहो नाही तर म्हणणार नाही, पण मी त्या माझ्या बायकोला काय सांगू मग 4,000 रुपयाचं? हा? सांगा आता. अहो ती मला ना डायरेक्ट मारून टाकल आता. बघा, ती मारून टाकल अहो, मला. तुम्ही या महिन्यात तिला काही पण सांगून द्या, पुढच्या महिन्यात देते ना हो मी तुम्हाला पैसे. हा? पुढच्या महिन्यात? हा. पण ह्या महिन्यात थांबण्यासाठी मी तुम्हाला एक बोनस देते ना. हा, ठीक आहे. चालतंय ना तुम्हाला? हा, तसं पण नाही का, मी त्या माझ्या काळ्या बायको सोबत ना प्रेम करून करून लय दमलो हो. माझी इच्छा नाही होत आता तिच्यासोबत मग प्रेम आता करायची. माझ्यासोबत प्रेम करून दमा. हा, या ना मग. आज गोऱ्या बाई सोबत प्रेम करतो मग. रुपाली, हा कोण? हा, जारवाला. अगं चारवाल्या सोबत तर झोपती, मजा मारते. अगं आता पैसे नव्हते ना, मग काय करणार आहे? अगं पैसे नव्हते माझ्याकडनं मागायचे ना, मी दिले असते ना. मग द्या ना पैसे 4,000. अय, झाली होती बोलणं आपलं, जे भेटलं अगं तुला. पण तू मूर्ख आहे का? चारवाल्या सोबत झोपते. अगं कोणाकडनं तरी मागून बघायचे, तू हा पर्याय निवडला याच्यासोबत झोपायचा. 4,000 रुपयासाठी? अगं थोडीशी तरी लाज वाटू दे तुला. ह्याला तर नाहीये, पण तुला तर वाटू दे. हो मॅडम, ऐका, मी त्यांना 4,000. तुम्हाला काहीच नको सांगू. मला पैसेच पाहिजे बाबा तू होते. जाय, तू इथून जाय तर बरं. हो, माझ्या तर अर्धीच बाकी आहे अजून 4,000. मजा? हा, तू दे ग त्याला पैसे दे. आता कसले पैसे? सगळ्या गोष्टी केल्या ना तू. हे बाबा तू जाय इथून, मी तुला देते नंतर पैसे. जाय.
काय रे, तुला कळत नाही का? तू जार वाटायला येतो का असे धंदे करायला येतो? मॅडम मी पैसेच मागायला आलो होतो. आता यांनी मला असं सांगितलं की 4,000 मी नंतर देते, पण एक चान्स दे. अरे ती बोलली म्हणून तू करायचं का? हा मग अहो तुम्हाला काय सांगू, आता माझी बायकोले काळी आहे. अरे बाबा जाय तू इथून जाय. तुझी बायको काळी, मग काय तुला गोरी पटली काय? हा गोरी सोबत करायचं होतं म्हणून चालली की इकडनं. अगं रुपाली, थोडी तरी लाज वाटू दे. घरात नवरा नसताना तू अशी धंदे करते. अगं बाई आता पैसेच नव्हते, काय करू मग मी. मला तर माहिती तू त्याला काहीतरी खोटं नाटं सांगितलं असेल आणि त्याच्यासोबत असं येडे चाळे केले. जाऊ दे बाई, माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मला हे सगळं करावं लागलं आणि मला समजते माझी चूक आहे. अगं थोडी तरी लाज ठेवायची, ते किती इज्जत गेली. जाऊ दे चूक झाली माझ्याकडनं. चल आता बाहेर. तुझा हासला स्वभाव जात नाही.